दिवसभरात पाण्याचं प्रमाण चांगलं राहावं याच्यासाठी सकाळीच पहिले 2 ते 3 ग्लास पाणी जर तुम्ही प्यायलात ना, तर हळूहळू तुम्हाला ती सवय लागते. मी ती स्वतःला सवय लावूनच घेतलेली आहे. कारण काय होतं, दिवस सुरू झाला की माझी स्वतःची प्रॅक्टिस असते, योग वर्ग सुरू होतात आणि कधी कधी नाही लक्षात येत. तासनतास ते योग वर्गांमध्ये असल्यामुळे कधी लगेच डोक्यात येत नाही. म्हणून काय करते मी की त्या वेळा ठरवलेल्या आहेत की हे एवढी बॉटल आहे, ही संपलीच पाहिजे. म्हणजे दिवसभरातून 3-3.5 लिटर पाणी तरी आपल्या शरीरात नक्की जाणार. अशा पद्धतीने तुम्ही अलार्म लावा किंवा आठवणीत ठेवण्यासाठी काही ना काही उपाययोजना करा, पण पाणी प्या. तुमच्या पोटाचे सगळे विकार नाहीसे होतील. पोट दुखणं किंवा ॲसिडिटी सतत होणं हे सगळं का आहे? कारण पोटामध्ये ॲसिड सतत सेक्रेट होत असतात. ॲसिडिटीचा त्रास जर तुम्हाला असेल तर तो अधिक वाढू शकतो जर पाण्याचं प्रमाण चांगलं नसेल तर. आणि तेच जर तुम्ही पाणी चांगलं घेतलं तर ॲसिडिटी कमी होते, गॅसेसचं प्रमाण कमी होतं आणि पोट खूप चांगल्या प्रकारे साफ होतं.